नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत पसायदान. विश्वात्मक देवाकडे मागितलेले एक दिव्य वरदान. पसायदान सार्थ आध्यात्मिक विवेचन. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे. ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात, हे विश्व ज्या देवाचे रूप आहे त्या विश्वात्मके देवाने माझ्या या वाग्यज्ञाने म्हणजे शब्दरूपी यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि तो संतोष फक्त करण्यासाठी आणि तो संतोष व्यक्त करण्यासाठी मला एक प्रसाद म्हणजे पसायदान द्यावे. इथे भक्ती आणि कार्याचे समर्पण आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परे जडो, मैत्र जीवांचे. माऊली इथे खळ म्हणजे दृष्ट माणसाचा नाश मागत नाहीत, तर त्यांच्यातील व्यंकटी म्हणजे वाकडी दृष्टी, वाकडी बुद्धी, नकारात्मकता नष्ट व्हावी असे म्हणतात. दृष्टी प्रवृत्ती जाऊन त्यांच्या सत्कर्माची ओढ निर्माण व्हावी आणि सर्व जीवांमध्ये मैत्री निर्माण व्हावी. ही वैश्विक बंधुत्वाची सर्वोच्च अवस्था आहे. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीव वांचेल तो ते लाहो, प्राणी जात. दुरित म्हणजे पाप किंवा अज्ञानाचा अंधार म्हणजे तिमीर जावा आणि संपूर्ण विश्वाला स्वधर्माचा म्हणजे स्वतःच्या विविध कर्तव्याचा सूर्य दिसावा. जो प्राणी आणि ज्यांची इच्छा करेल त्यांना ते मिळावे, ही कल्पवृक्षा सारखी उदारता आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांचे मांदी आली, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. पृथ्वीवर सतत मंगळ गोष्टींचा वर्षाव व्हावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वरनिष्ठांची म्हणजेच ज्यांची देवावर अढळ श्रद्धा आहे अशी संतांची मांडियाळी म्हणजे समूह या पृथ्वीवरील सामान्य जीवांना सतत भेटत राहावी. संतांच्या संगतीनेच उद्धार होतो, हाच इथे भाव आहे. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे. हे सज्जन लोक असे आहेत, ते चालते बोलते कल्पतरू म्हणजे इच्छा पूर्ण करणारी झाडे आहेत. ते जिवंत म्हणजे चिंतामणी रत्न आहेत आणि ते अमृतांचे म्हणजे पियुष बोलणारे समुद्र आहेत, ज्यांच्या सानिध्यात आल्यावर माणसाच्या सर्व चिंता नष्ट होतात. चंद्रमे जे अलांछन मातर्टचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. हे सज्जन म्हणजे असे चंद्र आहेत ज्यांना डाग म्हणजे लांछन नाही आणि असे सूर्य म्हणजे मार्तंड आहेत जे ताप म्हणजे उष्णता त्रास देत नाहीत. असे शीतल आणि तेजस्वी सज्जन सर्वांचे आप्त स्वकीय स्वैरे होत. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईल तिनी लोकी, भजिजो आदी पुरखी अखंडित. थोडक्यात सांगायचे तर तिन्ही लोकातील सर्व जीव पूर्ण सुखी व्हावेत आणि त्यांच्याकडून त्या आदिपुरुषाची म्हणजे परमात्म्याची अखंड भक्ती घडावी. सुखाचा अर्थ केवळ भौतिक संपत्ती नाही, तर ईश्वराशी जोडले जाणे आहे. आणि ग्रंथोपजीजिये विशेषे लोकीये, दृष्ट विजये होवाबेची. जे या ग्रंथांना ज्ञानेश्वरीला आधार घेऊन जगतात त्यांना
दृष्ट प्रत्यक्ष जग आणि अदृष्ट म्हणजे आध्यात्मिक जग या दोन्हीवर विजय मिळावा, म्हणजे त्यांचे ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही कल्याण व्हावे. येथे म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देऊ, सुखिया चाला. माऊलींच्या या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन विश्वेश्वर म्हणजे निवृत्तीनाथ किंवा पांडुरंग म्हणाले, हे पसायदान तुला दिले. हा वर मिळताच ज्ञानदेव म्हणजे माऊली परमसुखी झाले. जेव्हा आपण दुसऱ्याच्या सुखासाठी प्रार्थना करतो तेव्हा निसर्ग आपल्याला दुप्पट सुख देतो. पसायदान हे स्वार्थाकडून परमार्थाकडे जाण्याचे प्रवेशद्वार आहे. आपल्या नित्य साधनेने काही मिनिटे पसायदान म्हणण्यासाठी नक्की दे. यामुळे तुझं आभारमंडळ म्हणजे योरा अत्यंत पवित्र आणि सात्विक होईल. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.